रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. पनवेल महानगरपालिकेची आज तिसरी सर्वसाधारण महासभा संपन्न झाली. या सभेमध्ये अनेक विषय 6 विषय प्रामुख्याने पटलावर होते. त्याच्यामधले पावसाळ्यापूर्वीची नाले साफसफाई, त्याच्यानंतर जे गोरगरीब जनता आहे त्या महिलांना या ठिकाणी जे डायलिसिस होतंय म्हणजे सगळ्यांच्यासाठी या बाबतीमध्ये महापालिकेकडून उपलब्ध करून द्यावेत यासाठीचा विषय होता. आणि अत्यंत महत्त्वाचा विषय होता की जनार्दन शिक्षण प्रसारक संस्थेला पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेला प्लॉट हा शैक्षणिक कामासाठी वापरण्यासाठी देण्यात यावा, हा एक शेवटचा विषय होता. या बाबतीमधला हा विषय 2004 साली तत्कालीन नगराध्यक्ष सन्माननीय जय म्हात्रे साहेब असताना हा विषय पारित झाला होता. त्याला सातत्यानं संस्थेने पाठपुरावा केला, परंतु पूर्णत्वास त्यांना मान्यता नव्हती. म्हणून आता हा विषय पटलावर आला. परंतु काही सदस्य, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी याला विरोध केला. माननीय रामशेठ ठाकूर साहेब हे दानशूर व्यक्तिमत्व आहे, लोकनेते आहेत, माजी खासदार आहेत आणि त्याच्यामुळे ते शैक्षणिक संस्था चालवत आहेत. नामांकित म्हणून अशा पद्धतीतल्या त्यांच्या शैक्षणिक संस्था या उदयास आलेल्या आहेत. त्याच्यामुळे पैसे कमवणे हा धंदा नसून केवळ गोरगरीब जनतेला, विद्यार्थ्यांना न्याय, हक्क आणि सवलत मिळावी या दृष्टिकोनातून त्या संस्था चालवत आहे. कारण रयत शिक्षण संस्थेमध्ये ते स्वतः कमवा आणि शिका या योजनेतून त्यांनी शिक्षण घेतलं. त्याच्यामुळे शिक्षणाचं महत्त्व आणि त्याचबरोबर गोरगरीब विद्यार्थ्यांना असलेली अडचण या गोष्टी त्यांना माहिती असल्या कारणाने त्यांनी शैक्षणिक संस्था उभारल्या आणि गोरगरीब जनतेला त्यांना परवडेल अशा दरामध्ये शिक्षण आज ते देत आहेत. आणि म्हणून पनवेल शहरामध्ये असलेला भूखंड त्यांच्या शैक्षणिक संस्थेला द्यावा अशा पद्धतीतला या ठिकाणी तो विषय होता. परंतु विरोधी पक्षाने या ठिकाणी त्याला विरोध केल्यामुळे माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांचं जे व्यक्तिमत्व आहे की कुणी जर समजा आमच्यावर आक्षेप घेतला आणि आमच्या कार्यावर जर समजा बोट ठेवलं चुकीच्या पद्धतीनं तर ते सहन करू शकत नाहीत. त्याच्यामुळे सभागृहातील आमचे सन्माननीय माजी सभागृह नेते, आमचे नेते सन्माननीय नगरसेवक परेजी ठाकूर साहेब हे जनार्दन भगत संस्थेचे स्वतः ते डायरेक्टर आहेत आणि त्याच्यामुळे ते या विषयामध्ये त्यांनी सहभाग घेतला नाही आणि ते बाहेर गेले. परंतु त्यांनी सांगितलं की जर पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं या भूखंडावर जर शाळा अत्याधुनिक अशी उभारायची असेल तर परेश शेठ रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वतीनं पनवेल महानगरपालिकेला ती शैक्षणिक इमारत उभारण्यासाठी रक्कम रुपये 10 कोटी विना मोबदला देण्याच्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी मान्य घोषित केलं आणि त्याची घोषणा मी या ठिकाणी सभागृहामध्ये केली आणि त्याचबरोबर सभागृहाने ते मान्य केलं. विरोधी पक्षाने देखील या बाबीसाठी सकारात्मकता शेवटी दर्शवलेली आहे आणि त्याच्यामुळे लवकरच हा अत्यंत चांगला, महत्त्वाचा आणि विद्यार्थ्यांना लाभ व्हावा अशा पद्धतीतला विषय लवकरच पुन्हा पटलावर या ठिकाणी येईल. इमारत पालिकाने बांधावी, फक्त त्या इमारतीला लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचं नाव देण्यात यावं.